जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। कोल्हापूर जिल्हा व शहर दिव्यांग कृती समितीच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनातून तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या सहकार्याने दिव्यांग तक्रार निवारण कक्ष सुरू झाला। यातून नक्कीच दिव्यांगांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल। दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 अन्वये निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली हे दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाचे दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयात दिव्यांग व्यक्तींच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी तक्रार निवारण अधिकारी नेमण्याबाबत सर्व कार्यालयांना सूचित केलं। माध्यमांशी बोलताना म्हणाले की येत्या 15 दिवसात सर्व शासकीय कार्यालयात दिव्यांग तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल व यातून जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना याचा फायदा त्या ठिकाणी समस्या सोडवण्यास होईल। अशा प्रकारच्या सुविधेमुळे दिव्यांगांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी नक्कीच उपयोग होईल व दिव्यांगांना न्याय मिळेल असं मत कोल्हापूर जिल्हा व शहर दिव्यांग कृती समितीचे अध्यक्ष संजय सिंह जाधव व सचिव संजय पवार यांनी व्यक्त केलं। जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग तक्रार निवारण कक्ष सुरू केल्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग कृती समितीचे सदस्य प्राध्यापक रवींद्र पायमल, प्राध्यापक बाजीराव वारंग, राजाराम मेथे, संदीप दळवी, बाळासो गायकवाड, अनिल आदते, राजू भोईटे, तुकाराम पाटील, अतुल धनवडे, पोपट पाटील, अमोल कदम, प्राध्यापक युवराज मिठारी, बबन सुतार, संदीप चोरडे, रोहन नरके, सागर गाडगे, सुमित शिंदे, विश्वास दिंडे उपस्थित होते। सत्यमुख प्रतिनिधी बाळासाहेब गायकवाड, हुपरी, तालुका हातकणंगले। आभार माना जेणेकरून महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा राबवला दिव्यांग तक्रार निवारण केंद्र अधिकारी ते स्वतः आहे आणि आज आपल्या सर्व दिव्यांगांना न्याय मिळणार अशी आशा आहे। आज दिव्यांगाची आता शासनाच्या आदेश आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करतोय आणि त्या अंमलबजावणी देखील ते इतके आनंदी झालेले की ते आमचा आभार मानायला आहे। वास्तविक आता जो दिव्यांग कल्याण अधिनियम आहे त्याच्यामध्ये शासनाने खूप पुढाकार घेऊन या दिव्यांग बांधवांच्यासाठी ज्या काही योजना आहेत त्या इफेक्टिव्हली आणि परिणामकारकरित्या अंमलबजावणी करण्याचे सर्व विभागांना आदेश आहे। आम्ही वेळोवेळी सर्व विभागांना हे आदेश दिलेले आहेत आणि दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी नेमणं हे जसं आज जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही सुरू केलेलं आहे तसंच येत्या 15 दिवसात सर्व विभागांना याचा आम्ही कंपल्शन करून आदेश देणार आहोत आणि यामार्फत कार्यालयात येणाऱ्या दिव्यांगांना कुणाकडं आपली व्यथा त्या कार्यालयातल्या कुणाकडेही असली तरी त्या एका अधिकाऱ्याकडे जाऊन तो ती व्यथा त्याचं काम सांगू शकेल हा शासनाचा हेतू आहे। तो हेतू सर्व कार्यालयात असे बोर्ड लागल्यावर तो सफल होईल अशी आम्हाला आशा आहे। हरिभाऊ पायमल, सदस्य कोल्हापूर शहर जिल्हा दिव्यांग कृती समिती कोल्हापूर। मी गेली 1981 पासून दिव्यांगासाठी कार्यरत आहे। मी स्वतः दिव्यांग आहे। तर 1981 पासून जागतिक दिव्यांग वर्ष साजरे केले होते शासनानं। त्यापासून आज 2025 सालापर्यंत आम्ही अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं आम्हाला आणि प्रत्यक्षात आपले प्रश्न दिव्यांगांनी कुठे मांडायचे, कशाकडे मांडायचे, कोणाकडे तक्रार द्यायची असे अनेक प्रश्न दिव्यांगाकडे निर्माण व्हायचे। त्यामुळे दिव्यांगांचे प्रश्न दिव्यांगांना न्यायाकडे मिळत नव्हते। फक्त आता मान्य उपजिल्हाधिकारी साहेब तेली साहेब यांनी 2000 दिव्यांगाच्या कायदा 2016 नुसार त्यांनी तक्रार निवारण केंद्र स्थापन केलेलं आहे। त्याचे ते प्रमुख आहेत। आता आम्ही या माध्यमातून आपल्या माध्यमातून आम्ही आमच्या तालुक्यातील आणि सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील दिव्यांगाकडे ही माहिती पोहोचवतोय की आता तक्रार निवारण केंद्र स्वतःचे अधिकारी आहेत। तर ज्यांचे प्रश्न असतील दिव्यांगाचे ते वैयक्तिक येऊन ते मांडू शकतील आणि ते आपल्या न्यायाकडे मिळू शकतात आणि हे चांगल्या प्रकारचं कामकाज त्या कृती समितीच्या माध्यमातून साहेबांनी इथं मंजूर दिली। सर्व सदस्यांच्या वतीनं दिव्यांगांच्या वतीनं साहेबांचे मनपूर्वक आभार। संजय बाबा पवार,
सदस्य सचिव कोल्हापूर जिल्हा व शहर कृती समिती कोल्हापूर च्या वतीनं आज 2016च्या कायद्याअंतर्गत ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार मागील गेल्या 2 ते 8 महिन्यापासून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ की 2016च्या कायद्यानुसार ही प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये दिव्यांग तक्रार कक्ष निर्माण करून त्या कक्षामार्फत त्या दिव्यांगांच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडून व्हावी याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करतो. त्याला आज यश आणलं आहे. त्या तक्रारीनुसार किंवा आमच्या या निवेदनानुसार माननीय निवासी जिल्हाधिकारी संजय केंद्रे साहेब यांनी आज या कार्यक्रमाचा दिव्यांग तक्रार बोर्ड लावून उद्घाटन स्थापन केल्याचं कार्यक्रमाचं नियोजन आहे. तर या प्रत्येक शासकीय कार्यालयातून दिव्यांग तक्रार कक्ष निर्माण झाल्यानंतर प्रत्येक अपंगाला त्या कार्यालयामध्ये कुठं प्रत्येक वेळेला होता कामा नाही, तर त्या कक्षामार्फतच त्या तक्रारीचं निवारण व्हावं. आणि त्या 2016च्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की त्या दिव्यांगांना तक्रार केंद्राची 15 दिवसांमध्ये निर्गत लावायची आहे. हा सगळ्यात मोठा त्याच्यात तरतूद असल्यामुळे आमच्या दिव्यांगाला कोल्हापूर जिल्ह्याला त्याचा न्याय मिळण्यासाठी ही फार मोठी यंत्रणा राबवत आहोत. आणि या पुढे सुद्धा आम्ही संपूर्ण या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाचे कार्यक्रम या दिव्यांग कक्षाचं स्थापन करून त्या माध्यमातून सर्व दिव्यांगांना आमच्या न्याय मिळण्यासाठी आम्ही रात्रंदिवस राबणार आहोत आणि ते आमचा पुढला अधिकार असणार आहे. कोल्हापूर जिल्हा शहर व जिल्हा कृती समितीचा सदस्य आज अत्यानंद होतो की कोल्हापूरसारख्या जिल्ह्यामध्ये जवळपास 50,000च्या वर दिव्यांग बांधव अनंत अडचणीचा आणि बेरोजगारीचा सामना करत जीवन जगत आहे. आणि खऱ्या अर्थाने कुठेतरी तक्रार दिल्यानंतर त्याला न्याय मिळतो का असे असंख्य प्रश्न दिव्यांगांचे प्रलंबित आहेत. आणि याच ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जर अशा प्रकारचं तक्रार निवारण कक्ष किंवा अधिकारी नेमणूक झाल्यामुळं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला याचा फायदा होणार. पहिलंच असं माझ्या निदर्शनास जर असं आलं की CPR सारख्या कक्षामध्ये दिव्यांगांना सर्टिफिकेटसाठी जात असताना कानाची टेस्ट बेरा टेस्ट करायसाठी सांगलीला जावं लागत असेल तर आमच्या शाहूरसारख्या एवढ्या कोपऱ्यात आलेल्या दिव्यांग बांधवांना काय करायचं. इथं आल्यानंतर त्याला सांगितलं जातं की बाळा तू सांगलीला जा. सांगलीत गेल्यानंतर त्याची टेस्ट होते आणि त्याला सांगितलं जातं तुला फोन केल्यानंतर परत या. म्हणजे हा एक प्रश्न झाला. हे तर CPR हॉस्पिटलचा प्रश्न नाही, तर अशा असंख्य कार्यालयामध्ये असंख्य प्रश्न आहेत. आणि आम्हाला आनंद वाटतो की आदरणीय केंद्रे साहेब यांनी एक आदेश काढून सर्व स्तरावर दिव्यांग निवारण अधिकारी नेमणूक करावी असं नियोजित केलं. त्यामुळे दिव्यांगांचे असंख्य प्रश्न सुटण्यास मदत होईल. मला अत्यंत आनंद वाटतो की कोल्हापूर जिल्हा शहर कृती समितीच्या सर्व सदस्यांनी सन्माननीय संजय सिंह जाधव साहेब, पवार साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी याचा पाठपुरावा करून एक चांगल्या प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं. आणि त्यामुळे आम्ही निवारण केंद्र आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला धन्यवाद देतो. जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, विसरू नका.